चॅनलचे अपडेट्स मिळवण्यासाठी कृपया @पोस्ट मराठीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार, मी गौरव मानकर @पोस्ट मराठीमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. सर्व ठिकाणचे निकाल हाती आलेले आहेत. फक्त मुंबईमध्ये आणि काही मोठ्या महानगरपालिकांमध्ये शेवटच्या टप्प्यामध्ये मतमोजणी सुरू आहेत आणि अर्ध्या 1 तासामध्ये त्याची देखील अंतिम निवड झालेल्यांची किंवा जिंकून आलेल्यांची यादी देखील पुढे येईल. परंतु निवडणूक आयोगाने सध्या अधिकृत यादी जरी जाहीर केलेली नसली, तरी जे कल हाती येत आहेत त्यानुसार जवळपास 26 ते 25 महानगरपालिकांमध्ये भाजपाची सत्ता बसणार असल्याची शक्यता आहेत. येणाऱ्या आकड्यांनुसार येणाऱ्या अर्ध्या 1 तासामध्ये आणखी चित्र क्लिअर होईल. त्याच पद्धतीनं सर्वात महत्त्वाची मानली जाणारी महानगरपालिका जी मुंबईची महानगरपालिका होती, या ठिकाणी देखील भाजप शिवसेना युतीचा महापूर बसण्याचा जवळपास निश्चित आहे. या ठिकाणी देखील सुषमा अंधारे यांनी असं म्हटलेलं आहे, की अजूनही 100 प्रभागांचे निकाल येणं बाकी आहेत. त्या ठिकाणची फक्त मतमोजणी सुरू आहे. तर त्यामुळे कुणी अशी घाईगडबड करू नका, की तुम्हीच निवडून आलेल्याचे दावे करू नका. त्यामुळे अजूनही कोणी त्या ठिकाणी जल्लोष केलेला नाहीत. मात्र देवेंद्र फडणवीस यांनी भाजपा कार्यालयात जाऊन विजयाचा देखील जल्लोष केलेला आहे. त्यांनी आपला महापौर मुंबईत बसणार असल्याचं देखील ते सांगितलेलं आहे. मुंबईमध्ये जर बघितलं तर सध्या मुंबईमध्ये ठाकरे बंधू 72 आणि भाजपा 122 जागांवर सध्या आहेत. यामध्ये 2-3 जागांचं मागपुढं सुरू आहेत. अर्ध्या 1 तासामध्ये ते देखील क्लिअर होईल. यामध्ये जर बघितलं तर 96 भाजप आहेत. त्याच पद्धतीनं 28 जागा शिवसेनेचे आहेत आणि ठाकरेंच्या 57, महाराष्ट्र नवनिर्माण सेना 9, काँग्रेस 15, राष्ट्रवादी काँग्रेस 3 अशा पद्धतीची परिस्थिती मुंबईतील आहे. त्यासोबतच विदर्भामध्ये देखील ज्या 4 महानगरपालिकांच्या निवडणुका झालेल्या आहेत, यामध्ये चंद्रपूर वगळता तिन्ही ठिकाणी जवळपास भाजपा आहे. चंद्रपूरमध्ये महत्वाची लढत झालेली होती. त्यामध्ये चंद्रशेखर मुनगंटीवार, सुधीर मुनगंटीवार आणि जोरगेवार यांच्यामधील जो वाद होता, त्या वादाच्यात कुठेतरी पडसाद आहे की काय, हे या ठिकाणी बघावं लागणार आहे. कारण चंद्रपूरमध्ये जवळपास 66 जागा होत्या आणि या 66 जागांमध्ये 23 जागा भाजपाला मिळालेल्या आहेत, तर 30 जागा काँग्रेसला मिळालेल्या आहेत आणि ठाकरेंना 6 जागा मिळालेल्या आहेत, तर इतर 4 जागा आहेत. त्यामुळे काँग्रेसचा त्या ठिकाणी महापौर बसण्याची शक्यता आहे. फक्त 3 जागांची त्यांना आवश्यकता आहे. ठाकरेंकडून जर का ते 6 नगरसेवक त्यांच्याकडे आले, तर त्यांची देखील निर्विवाद सत्ता महापौर या ठिकाणी बसू शकतो. त्याच पद्धतीने नागपूरचं जर बघितलं तर नागपूरमध्ये 151 जागा आहे. 151 जागांपैकी 105 जागांवर सध्या भाजपा आघाडीवर आहे. त्यातील बहुतांश उमेदवार त्यांचे निवडून आलेले आहेत. काँग्रेस 33 जागा आहेत, शिवसेना 2 आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्या 1 जागा निवडून आलेली आहेत. आभा पांडे या निवडून आलेले आहेत. शिवसेनेचे 2 नगरसेवक आहेत, ते निवडून आलेले आहेत. भाजपाचे 105 आहेत, काँग्रेसचे 33 आहेत. अंतिम निकाल देखील हाती यायचाच आहेत, परंतु या ठिकाणी देखील निर्विवाद महापौर हा भाजपाचा बसणार आहे. सोबतच अकोल्यामध्ये 80 जागा आहेत. यापैकी बीजेपी 38 जागांवर आघाडीवर आहेत. यातील बरेचसे निवडून आलेले आहेत. काँग्रेस 22, ठाकरे गट 9, ठाकरे 6, शिवसेना एनसीपी 1-1 जागावर आहे. त्याचसोबतच अमरावतीमध्ये देखील इंटरेस्टिंग लढत सुरू आहेत. अमरावतीमध्ये एकूण 87 जागा आहेत आणि या 87 जागांपैकी भाजपा 25, राष्ट्रवादी 16, राष्ट्रवादी अजित पवार गट, त्याच पद्धतीनं काँग्रेस 14 आणि शिवसेना 3. यामध्ये कोणालाच कुठेही बहुमत नाही. अखेरच्या क्षणी काय होतं हे बघणं महत्वाचं ठरणार आहे. कारण नवनीत राणा यांचा भाजपामध्ये वाढता प्रभाव आणि या प्रभावाला जे काही कार्यकर्ते भाजपाचे नाराज आहेत, त्याचाच हा कुठेतरी परिणाम आहे. त्याच पद्धतीने अमरावतीमध्ये नवनीत राणा यांचा देखील अस्तित्व त्या ठिकाणी कमी जागा त्यांच्या निवडून आलेल्या आहेत. त्यांना देखील कमी जागा सोडलेल्या होत्या, परंतु जे अपक्ष उमेदवार त्यांनी उभे केलेले होते भाजपाच्याच विरोधामध्ये, रवी राणांनी त्यांच्या पक्षाचे स्वाभिमानीचे उमेदवार उभे केलेले होते आणि त्यांना ते मदत करत होते आणि भाजपाच्या उमेदवारांना पाडण्यासाठीचे त्यांचे प्रयत्न होते. मात्र ऐनवेळी बावनकुळेंनी देखील अमरावतीमध्ये जाऊन रवी राणांचा उमेदवार पाडण्याचं आवाहन केलं आणि अपक्ष उमेदवारांना स्टेजवर बोलावून आणि त्या स्टेजवर स्वतः नवनीत राणा देखील उपस्थित होते. अशा पद्धतीची शेवटच्या क्षणी अमरावतीमध्ये परिस्थिती झालेली होती. सुलभा खोडके आणि संजय खोडके यांनी देखील अमरावतीमध्ये मेहनत घेतली आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना
बळ देण्याचा प्रयत्न केला. त्याचाच परिणाम म्हणून 16 जागा त्यांच्या निवडून आलेल्या आहेत. अमरावतीमध्ये सर्वात धक्कादायक जो मानला जाणारा जो पराभव आहे तो तुषार भारतीयांचा पराभव मानला जात आहे. त्यांनाच अमरावतीचे पुढचे महापौर भाजपाची जर सत्ता आली तर अमरावतीचे महापौर बनणार अशी परिस्थिती होती किंवा त्यांना ते मानलं जात होतं. तुषार भारतीयांचा पराभव झालेला भाजपाकडून सोबतच देवेंद्र फडणवीसांचे जे मामेभाऊ आहेत त्यांचा देखील अमरावतीमधून पराभव झालेला आहे. त्यामुळे ह्या दोन महत्त्वाच्या घटना अमरावतीमध्ये आहेत आणि अमरावतीमध्ये कुठलीही सध्या कोण बहुमतामध्ये येईल किंवा काँग्रेस आणि राष्ट्रवादी देखील युती त्या ठिकाणी होऊ शकते. त्यामुळे अमरावतीचं राजकारण थोडं वेगळ्या प्रकारचं आहे. म्हणून आपण जर विदर्भामध्ये बघितलं तर फक्त चंद्रपूरमध्येच काँग्रेस दिसत आहेत. बाकी सर्व ठिकाणी भाजप आणि अमरावतीमध्ये थोडी संदिग्ध परिस्थिती आहे. मुंबईमध्ये काय होणार आहे हे देखील बघणं महत्त्वाचं आहे. सध्या तरी मुंबईमध्ये भाजपाची सत्ता येणार, भाजपाची म्हणजेच भाजप शिवसेना युतीचा महापौर बनणार असण्याची परिस्थिती आहे. परंतु ज्या वार्डामधील ज्या प्रभागातील अजूनही मतमोजणी सुरू आहे त्यामध्ये अखेरच्या क्षणापर्यंत काय होतं हे बघणं महत्त्वाचं आहे. कारण फक्त 15 जागांचा फरक आहे आणि सोबत काँग्रेस आहे जोडीला. त्यामुळं फक्त 10 ते 15 जागा जर का भाजप आणि शिंदे सेनेच्या कमी झाल्या तर त्या ठिकाणी महाविकास आघाडीचा महापौर बसू शकतो. त्यामुळं आणि अजूनही 100 जागांची मतमोजणी सुरूच आहे. त्यामुळे हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे, की पुढच्या अर्ध्या 1 तासामध्ये चित्र क्लिअरच होईल. आम्ही देखील पुढे काय अपडेट्स येते ते तुम्हाला दाखवत राहणार आहात. बघत राहा @पोस्ट मराठी.